नमस्कार. अभिरूप प्रश्नावलीचा मुख्य उपयोग काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या अभिरुचीनुसार माहिती मिळवण्यासाठी. मित्रहो, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025 आता येत्या काही दिवसात होणार आहे आणि त्यासाठी आपली तयारी चालू आहे. मित्रहो, हा प्रश्न आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारले जाऊ शकतो. चला तर पाहूयात असे बरेच प्रश्न या व्हिडिओमध्ये. औपचारिक मुलाखतीचे वैशिष्ट्य कोणते आहे? आणि याचं बरोबर उत्तर आहे मुलाखतीची सर्व माहिती पूर्वनियोजित असते. पुढचा प्रश्न आहे अनौपचारिक मुलाखतीमध्ये खालीलपैकी काय असते? आणि याचं बरोबर उत्तर आहे प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य. अनौपचारिक मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असते. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या अभिरुचीनुसार कार्यक्रम घेतल्यास काय परिणाम होतो? आणि बरोबर उत्तर आहे महाविद्यालयाचा दर्जा उंचावतो. विद्यार्थ्याच्या अभिरुचीनुसार कार्यक्रम घेतल्यास महाविद्यालयाचा दर्जा उंचावतो. पुढचा प्रश्न आहे सध्याच्या युगात मुलाखती का महत्त्वाच्या ठरतात? आणि बरोबर उत्तर आहे नोकरी आणि पदोन्नतीसाठी. बघा, सध्याच्या युगात मुलाखती या नोकरी आणि पदोन्नतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. पुढचा प्रश्न आहे मुलाखतीच्या माध्यमातून शिक्षकास कोणती गोष्ट समजू शकते? आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या अभ्यासविषयक अडचणी समजून घेता येतात. पुढचा प्रश्न आहे पडताळा सूचीचा वापर मुख्यतः कशासाठी होतो? आणि बरोबर उत्तर आहे विशिष्ट गुणांचा विकास झाला का हे पाहण्यासाठी. पडताळा सूचीचा वापर विशिष्ट गुणांचा विकास झाला का हे पाहण्यासाठी होतो. पुढचा प्रश्न आहे पदनिश्चयन श्रेणीचे कोणते प्रकार नाहीत? आणि बरोबर उत्तर आहे श्रवणात्मक. पुढचा प्रश्न आहे अंकात्मक पदनिश्चयन श्रेणीमध्ये 5 गुण याचे काय दर्शवतात? बरोबर उत्तर आहे मध्यम श्रेणी. अंकात्मक पदनिश्चयन श्रेणीमध्ये 5 गुण हे मध्यम श्रेणी दर्शवतात. पुढचा प्रश्न आहे आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणीमध्ये मूल्यमापन कसे केले जाते? आणि बरोबर उत्तर आहे आलेखपट्टीवर खून करून. आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणीमध्ये मूल्यमापन हे आलेखपट्टीवर खून करून केले जाते. पुढचा प्रश्न आहे पडताळा सूचीचा एक मर्यादित दोष कोणता आहे? आणि बरोबर उत्तर आहे त्यामध्ये प्रमाण निश्चित करता येत नाही. पडताळा सूचीचा एक मर्यादित दोष आहे, त्यामध्ये प्रमाण निश्चित करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे पदनिश्चयन श्रेणी कोणत्या मूल्यांकन साधनाची सुधारित आवृत्ती आहे? आणि बरोबर उत्तर आहे पडताळा सूची. पदनिश्चयन श्रेणी ही पडताळा सूचीची सुधारित आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणता पदनिश्चयन श्रेणीचा प्रकार आहे? आणि बरोबर उत्तर आहे वरील सर्व. श्रवणात्मक, अंकात्मक, वर्णनात्मक, आलेखात्मक हे सगळे पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न आहे मुलाखतीच्या माध्यमातून खालीलपैकी कोणती माहिती मिळवता येते? आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास. मुलाखतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा विश्वासाबद्दल माहिती मिळवता येते. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या अभ्यासपूरक उपक्रमातील सहभाग मोजण्यासाठी कोणती पदनिश्चयन श्रेणी उपयुक्त आहे? आणि बरोबर उत्तर आहे वर्णनात्मक. विद्यार्थ्याच्या अभ्यासपूर्वक उपक्रमातील सहभाग मोजण्यासाठी वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणी उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे प्रासंगिक नोंदीमधून शिक्षकाला काय समजू शकते? आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याचा स्वभाव आणि वर्तन. प्रासंगिक नोंदीमधून शिक्षकाला विद्यार्थ्याचा स्वभाव आणि वर्तन समजू शकते. पुढचा प्रश्न आहे एखादा विद्यार्थी भांडण सोडवत असेल तर त्याच्यातील कोणता गुण स्पष्ट होतो? आणि बरोबर उत्तर आहे तडजोड करण्याची वृत्ती. एखादा विद्यार्थी भांडण सोडवत असेल तर त्याच्याकडे तडजोड करण्याची वृत्ती आहे, हा गुण स्पष्ट होतो. पुढचा प्रश्न आहे प्रेक्षेपक साधनांचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो? आणि बरोबर उत्तर आहे अंतर्मनातील भावना समजावून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी. प्रेक्षेपक साधनांचा उपयोग अंतर्मनातील भावना जाणून घेण्यासाठी केला जातो. खालीलपैकी कोणते प्रेक्षेपक साधन नाही? आणि बरोबर उत्तर आहे गट चर्चा.
इतर सर्व वाक्यपूर्ती, अपूर्ण गोष्ट, चित्र काढणे, दैनंदिनी हे प्रेक्षेपक साधन आहेत. मात्र गटचर्चा हा ऑप्शन इथं लागू नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. समाजमिती तंत्राचा उपयोग कशासाठी होतो? आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक वर्तन संबंध समजण्यासाठी. समाजमिती तंत्राचा उपयोग सामाजिक संबंध व वर्तन समजण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे समाजमिती तंत्र वापरताना काय लक्षात ठेवणे आवश्यक आहे? आणि बरोबर उत्तर आहे माहिती गुप्त ठेवावी. बघा, समाजमिती तंत्र वापरताना माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेतील एक मोठी उणीव कोणती आहे? आणि बरोबर उत्तर आहे फक्त बौद्धिक मूल्यमापनावर भर दिला जातो. सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेतील एक मोठी उणीव म्हणजे फक्त बौद्धिक मूल्यमापनाला भर दिला जातो. पुढचा प्रश्न आहे 35% उत्तीर्णतेचा निकष लक्षात घेतल्यास सध्याचे बौद्धिक मूल्यमापन कसे आहे? आणि बरोबर उत्तर आहे अत्यल्प प्रमाणात पुरेसे. 35% उत्तीर्णतेचे निकष लक्षात घेतल्यास सध्याचे बौद्धिक मूल्यमापन हे अत्यल्प प्रमाणात पुरेसे आहे. पुढचा प्रश्न आहे शिक्षणातून माणूस घडण्यासाठी कोणत्या 3 अंगांचा विकास आवश्यक आहे? आणि बरोबर उत्तर आहे मेंदू, मन, शरीर. शिक्षणातून माणूस घडण्यासाठी मेंदू, मन, शरीर या 3 अंगांचा विकास आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रासंगिक नोंदीत शिक्षक काय नोंदवतात? आणि बरोबर उत्तर आहे विशिष्ट प्रसंगातील विद्यार्थ्याचे वर्तन. प्रासंगिक नोंदीत शिक्षक विशिष्ट प्रसंगातील विद्यार्थ्याचे वर्तन नोंदवतात. पुढचा प्रश्न आहे सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेतील एक महत्त्वाची उणीव कोणती आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा अभाव. सध्याच्या मूल्यमापन प्रक्रियेत सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा अभाव ही एक महत्त्वाची उणीव आहे. पुढचा प्रश्न आहे स्वओळख देण्यात मूल्यमापन अपयशी ठरत असल्याचे कारण काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे मूल्यांकनातून स्वतःच्या मर्यादा आणि बलस्थाने लक्षात येत नाहीत. स्वओळख देण्यात मूल्यमापन अपयशी ठरत असल्याचे कारण मूल्यांकनातून स्वतःच्या मर्यादा आणि बलस्थाने लक्षात येत नाहीत. पुढचा प्रश्न आहे बहुतेक प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न कोणत्या पातळीवर असतात? आणि बरोबर उत्तर आहे ज्ञान पातळीवर. बहुतेक प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न हे ज्ञान पातळीवर असतात. पुढचा प्रश्न आहे उच्च विचार प्रक्रियेचे प्रश्न विचारले जात नसल्याचा एक दुष्परिणाम कोणता? आणि बरोबर उत्तर आहे कॉपीचे प्रमाण वाढते. उच्च विचार प्रक्रियेचे प्रश्न विचारले जात नसल्याचा हा दुष्परिणाम आहे कॉपीचे प्रमाण वाढते. पुढचा प्रश्न आहे सध्या कोणत्या प्रकारच्या परीक्षेला जास्त महत्त्व दिले जात आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे लेखी परीक्षा. सध्या लेखी परीक्षेला जास्त महत्त्व दिले जात आहे. पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनातील व्यक्तिनिष्ठतेचे उदाहरण कोणते आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे सर्व शिक्षकांकडून एकाच उत्तराला वेगवेगळे गुण. बघा, मूल्यमापनातील व्यक्तिनिष्ठतेचे उदाहरण हे सर्व शिक्षकांकडून एकाच उत्तराला वेगवेगळे गुण असे आहे. पुढचा प्रश्न आहे असमर्थनीय गुणदानाचा एक दुष्परिणाम कोणता आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे खोटे यश मिळते आणि भविष्याचे नुकसान होते. असमर्थनीय गुणदानाचा एक दुष्परिणाम आहे खोटे यश मिळते आणि भविष्याचे नुकसान होते. पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो? आणि बरोबर उत्तर असणार आहे मानसिक दडपण येते. मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यावर मानसिक दडपण येते. पुढचा प्रश्न आहे गुण किंवा श्रेणीच्या आधारावर तुलना केल्यास कोणता मानसिक परिणाम होतो? आणि बरोबर उत्तर असणार आहे न्यूनगंड निर्माण होतो. गुण किंवा श्रेणीच्या आधारावर तुलना केल्याने न्यूनगंड निर्माण होण्याचा मानसिक परिणाम दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या कामगिरीचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी काय उपलब्ध नसते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी इष्ट कामगिरीचे निदर्शक. विद्यार्थ्याच्या कामगिरीचे चिकित्सक विश्लेषण करण्यासाठी इष्ट कामगिरीचे निदर्शक उपलब्ध नसते.
पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अभाव जाणवतो? आणि बरोबर उत्तर असणार आहे कल्पनाशक्तीला चालना देणारे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कल्पनाशक्तीला चालना देणारे प्रश्नांचा अभाव जाणवतो. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या नैसर्गिक क्षमतांचा विकास होण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न उपयुक्त ठरतात? आणि बरोबर उत्तर आहे स्वतःच्या भाषेत उत्तर द्यायला प्रवृत्त करणारे. विद्यार्थ्याच्या नैसर्गिक क्षमतांचा विकास होण्यासाठी स्वतःच्या भाषेत उत्तर द्यायला प्रवृत्त करणारे प्रश्न उपयुक्त ठरतात. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाचा हक्क कायदा RTE ऍक्ट नुसार इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना ... आणि बरोबर उत्तर असणार आहे अनुत्तीर्ण करता येत नाही. शिक्षणाचा हक्क कायदा RTE 2009 नुसार इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करता येत नाही, नापास करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार मूल्यमापनाची कोणती प्रक्रिया टाळावी? आणि याचं बरोबर उत्तर आहे पाठांतरावर आधारित प्रश्न. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार मूल्यमापनाची पाठांतरावर आधारित प्रश्न ही प्रक्रिया टाळायची आहे. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन प्रक्रिया कशी असावी असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले आहे? आणि बरोबर उत्तर आहे सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन. बघा, मूल्यमापन प्रक्रिया कशी असावी याबद्दल राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात म्हटले आहे सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन असावे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अधिक चांगला विकास होण्यासाठी मूल्यमापनात कोणता घटक समाविष्ट केला पाहिजे? आणि बरोबर उत्तर आहे सहशालेय कार्यक्रम, प्रकल्प आणि छंद. विद्यार्थ्याच्या क्षमतांचा अधिक चांगला विकास होण्यासाठी मूल्यमापनात सहशालेय कार्यक्रम, प्रकल्प आणि छंद हे घटक समाविष्ट करण्यात यायला हवेत. पुढचा प्रश्न आहे, तणावमुक्त मूल्यमापन होण्यासाठी शिक्षकाने काय टाळावे? आणि बरोबर उत्तर आहे मानसिक दडपण निर्माण करणारी वर्गरचना. तणावमुक्त मूल्यमापन होण्यासाठी मानसिक दडपण निर्माण होणारी वर्गरचना शिक्षकाने टाळायची आहे. पुढचा प्रश्न आहे, वर्गातील शिकवणीतच मूल्यमापन अंतर्भूत करण्याचा उद्देश काय आहे? आणि बरोबर उत्तर आहे मूल्यांकन नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण ठेवणे. वर्गातील शिकवणीतच मूल्यमापन अंतर्भूत करण्याचा उद्देश हा मूल्यांकन नैसर्गिक व सातत्यपूर्ण ठेवणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणता विचार महत्त्वाचा आहे किंवा कोणता महत्त्वाचा विचार करावा? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे योग्य गुणदान योजनेचा वापर करणे. मूल्यमापन करताना शिक्षकाने योग्य गुणदान योजनेचा वापर करणे हा विचार करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्ञान पातळी पलीकडील प्रश्न विचारण्याचा उद्देश काय? आणि बरोबर उत्तर आहे उच्च विचार क्षमता विकसित करणे. ज्ञान पातळी पलीकडील प्रश्न विचारण्याचा उद्देश उच्च विचार क्षमता विकसित करणे हा आहे. पुढचा प्रश्न आहे, संवेदीकारक अवस्था बालकांच्या कोणत्या वयात असतात? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे 0 ते 2 वर्ष. संवेदीकारक अवस्था बालकांच्या 0 ते 2 वर्ष या वयोगटात असतात. पुढचा प्रश्न आहे, संक्रियापूर्व अवस्था बालकांच्या कोणत्या वयात असते? आणि बरोबर उत्तर आहे 2 ते 7 वर्ष. सक्रियापूर्व अवस्था या बालकांच्या 2 ते 7 वर्षे वयोगटात आढळतात. पुढचा प्रश्न आहे, मूर्त संक्रिया अवस्था बालकाच्या कोणत्या वयात असतात? आणि बरोबर उत्तर आहे 7 ते 12 वर्ष. मूर्त संक्रिय अवस्था बालकाच्या 7 ते 12 वर्षे वयात असते. पुढचा प्रश्न आहे, वैज्ञानिक गोष्टींची तत्वे, गृहीतके, वागण्यातील परस्पर विरोध बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात कळतो? पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. वैज्ञानिक गोष्टीची तत्वे, गृहीतके, वागण्यातील परस्पर विरोध बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात कळतो? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आकारिक संक्रिया अवस्था. वैज्ञानिक गोष्टींची तत्वे, गृहीतके, वागण्यातील परस्पर विरोध बालविकासाच्या आकारित संक्रिया अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, या अवस्थेत बालके अमूर्त गोष्टीविषयी विचार करायला शिकतात. आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आकारिक संक्रिया अवस्था.
या अवस्थेत बालके अमूर्त गोष्टींबद्दल विचार करायला शिकतात. इथपर्यंतचे प्रश्न तुम्हाला समजले असतील, याची उत्तरं तुम्हाला कळाली असतील अशी मी धारणा करतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ आता मित्रांसोबत शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.